राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट घेईन, गिरीश महाजनांचं विधान, तपोवन वृक्षतोडी विरोधात स्पष्ट केली भूमिका. नाशिकमध्ये 2027मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला मोठ्या प्रमाणात वेग आलेला असून साधू महंतांसाठी त्यांच्या निवासासाठी तपोवन परिसरातील 1150 एकरांवर साधुग्राम उभारण्याची योजना आहे. या कामासाठी 1800 झाडांची तोड प्रस्तावित असल्याने स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि अनेक सेलिब्रिटींच्या तीव्र नाराजीचा उद्रेक झालेला आहे. तसेच अभिनेते सयाजी शिंदे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील तपोवन वृक्षतोडीचा कडाडून विरोध केला आहे. मनसे आणि ठाकरे गटाकडून वृक्षतोडी विरोधात तपोवनात आंदोलन देखील छेडले आहे. तपोवनातील एकही झाड तोडू देणार नाही असा इशारा देखील देण्यात आलेला आहे. आता यावर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी भाष्य केलं आहे. गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे की आम्ही 15,000 झाडे नाशिकमध्ये लावू, रिप्लांट करू. साधुग्राम येथे एकही झाड आम्ही तोडणार नाही. जी काही छोटी मोठी झाडे आहेत ती कापावी लागतील. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याशी सुद्धा मी चर्चा करेन. त्यांचे जे काही ऑब्जेक्शन आहे त्यावर आम्ही चर्चा करू. वृक्षप्रेमी आणि राजकीय नेत्यांची जी भूमिका आहे तीच आमची भूमिका आहे. आधी आम्ही या वृक्षप्रेमींना 15,000 झाडे दाखवू, त्यानंतरच आम्ही पुढे जे काही करायचा तो निर्णय घेऊ. सयाजी शिंदे यांच्यासोबत सुद्धा माझी चर्चा झाली. मी जेव्हा हैदराबादला होतो तेव्हा त्यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. त्यांची मी मनापासून भूमिका समजून घेतली आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. ची भूमिका आहे, शासनाची आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं माझं या संदर्भामध्ये बोलत आहे. मी त्यांची भेट घेतलेली आहे. त्यांनी मला त्या दिवशी सूचना दिल्या त्या फोनवरून सुद्धा. आम्ही एकही झाड तोडणार नाही. एकही झाड तोडणार नाही म्हणजे मागच्या वेळी, गेल्या वेळी ज्यावेळेला कुंभमेळा झाला त्यावेळेला साधुग्राम होते, तिथे आम्ही रावट्या टाकलेल्या होत्या. त्या जेवढ्या होत्या त्याच्यापेक्षा 1 फुटे जागा आम्ही जास्त घेणार नाही. पण दरवर्षी 12-12 वर्षांनी आम्ही ज्या रावट्या जे टाकतो ते टाकता आले पाहिजेत. आणि ते साधुग्राम आहे, त्याचं रिझर्वेशन त्याच्यासाठी आहे. म्हणून या 8-10 वर्षामध्ये जी रोपं त्या ठिकाणी उगलेली आहेत, झाडं जी उगलेली आहेत ती आम्ही मुळासकट खालून काढू, त्याचं दुसरीकडे रिप्लांट करतो आहे. आणि आपण बघतायत की आता आमची झाडं यायला सुरुवात झालेली आहे. 15,000 झाडं, जो 15 ते 20 फुटाची मोठी झाडं आता आम्ही हैदराबादमधून, आंध्रमधून त्या ठिकाणी आणायला सुरुवात झालेली आहे. मी स्वतः परवासुद्धा त्या ठिकाणी जाऊन आलो. खड्डे खोडण्याचं काम आता आज उद्यामध्ये पुन्हा नव्याने सुरू करतो आहोत आणि त्याला ड्रीप बसवतो आहोत. 15,000मधलं 1% झाडाची मर होणार नाही. 2 वर्षामध्ये तिथे अशी वनराई होईल की सगळे नाशिककर फिरायला, बघायला त्या ठिकाणीच जातील. एक पर्यावरणाचं स्थळ बनेल. आणि 15,000 झाडं मोठी, समजा 200-300 झाडं खराब झाली, खालून काढली आम्ही, ती उगली नाही, समजा ती मेलीत, पण त्याच्या बदल्यामध्ये मी 15,000 झाडं लावतो आहे. मला वाटतं कुंभमेळा आपल्यासाठी सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. सगळ्या देशाचं आणि जगाचं लक्ष तिकडे लागलेलं आहे. आणि अशावेळी झाडं तोडणार आहोत आम्ही, सगळं सपाट करणार आहोत असं अजिबात कोणी गैरसमज करून घेऊ नये. मग पुन्हा अधिवेशन संपलं किंवा मध्येच मी अजून पुन्हा त्या ठिकाणी जाणार आहे आणि ही सगळी काळजी आम्ही घेणार आहोत. पण नाशिककरांना मी विश्वास देऊ इच्छितो की या ठिकाणी तुमच्या ज्या भावना आहेत त्याच शासनाच्या आणि आमच्या भावना आहे, मुख्यमंत्री महोदयांच्या त्याच भावना आहेत. फक्त यामध्ये कुणीही राजकीय पक्ष त्या ठिकाणी आपले मफलर, गंडे बांधून, हातात झेंडे घेऊन त्या ठिकानी आंदोलन करत आहे निश्चित. पण याच्यामध्ये कोणी राजकारण करू नका. प्रामाणिकपणे काम करा. सयाजी शिंदे यांच्याशी माझं बोलणं झालं. मी ज्याशी हैदराबादला तिथे राजमुद्रीला होतो, हैदराबादपासून 400 किलोमीटर पुढे, तिथूनच मी त्यांना फोन केला, झाडं दाखवण्याचा प्रयत्न केला की साहेब एवढी मोठी 15-20 फुटाची झाडं की मी बघते म्हणजे आपण एकावर एक 4 उभे राहू, एवढी झाडं मोठी आहेत ती मी आणतो, ती या ठिकाणी लावतोय आणि 15,000 झाडं लावतोय. समजा 200-300 झाडं रोपटे खराब झाली, आम्ही मोठी वृक्ष अजिबात तोडणार नाही. जी जुनी झाडं आहेत त्यांना अजिबात आम्ही हात लावणार नाही. पण या ठिकाणी जी खाली झुडपं उगलेली आहेत की जे रावट्यांना त्रास होणार आहे, आम्ही ते रावटे लावू शकणार नाही साधूंच्या, महंतांच्या. त्यामुळे मला असं वाटतं की त्याच फक्त काढाव्या लागणार आहेत. त्याही आम्ही मुळासकट खालून काढू आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी ते लावू. त्याचा जगण्याचा रेट जवळपास 70 ते 80% असेल. आणि जे मग 200-300 रोपटे त्या ठिकाणी ते येणारच नाही, ते जळून जातील. त्या बदल्यामध्ये आम्ही जवळपास 15,000 झाडं हे अतिशय चांगल्या प्रजातीचे, लिंब आहे, वड आहे, पिंपळ आहे, चिंच आहे, जांभूळ आहे, अशा सगळ्या प्रजातीची झाडं त्या ठिकाणी लावणार. निश्चित मला काही हरकत नाही. त्यांचं एक ऑब्जेक्शन मी सगळ्यांना जाऊन भेटेल, उद्धवजींनाही भेटेल, राज ठाकरेंनाही भेटेल, ज्यांच्या काही अडचणी आहेत, तक्रारी आहेत त्या सगळ्यांना जाऊन भेटेल. त्यांचं पूर्ण शंकेचं निरासन झाल्याशिवाय आणि 15,000 झाडं आम्ही नाशिकमध्ये लावल्याशिवाय, लोकांनी ते बघितल्याशिवाय आम्ही या झाडांना हात सुद्धा लावणार नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.